हाय एव्हरीवन, हाव यू ऑल. तर आज माझ्या दाताचं पूर्ण चेकअप करायला मी सपका डेंटिस्टमध्ये गेले होते. ऑनलाईनवरतीच मी बुकिंग केलं होतं. तुमच्या घरापाशीच त्यांचं एक क्लिनिक आहे. तर तिथे एक फॉर्म भरून दिला. फुल डिटेल्स ते विचारतात तुम्हाला, फोन नंबर आणि ॲड्रेस वगैरे. तो एक फॉर्म भरून दिला आणि तो नॉर्मल क्लिनिंग केलं. आणि त्याच्यानंतर मला काही दाताचे रूट कॅनॉल आणि न्यू कॅप्स, मेटलची कॅप वगैरे बसवायची आहे. तर त्याच्यासाठी प्रोसिजर, खर्च किती येईल याचं एस्टिमेट वगैरे सगळं त्यांनी लिहून दिलं आहे. तर ऑलमोस्ट 7,000 वगैरे रुपये तो खर्च आहे. नेक्स्ट तर तो करायचा आहे. करणं गरजेचंच आहे, कारण एका दातात बरंच म्हणजे खाताना किडलेला आहे. मी गोड जास्त खाते ना, त्यामुळे माझा एकदाच किडला आहे. त्याला आता रूट कॅनॉल करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावरती कॅप पण बसवायला लागणार आहे, जी सिरॅमिकची बसवणार आहे मी. म्हणजे जी दातासारखीच दिसते. म्हणजे जसे आपले दात पांढरे पांढरे दिसतात त्याच पद्धतीने ती कॅप दिसते. तर तशी कॅप मी बसवायचं ठरवलं आहे. तर त्याचं एस्टिमेट त्या डॉक्टरांनी मला दिलं आणि खूप म्हणजे ऑलमोस्ट 1.5-2 तास माझा वेळ गेला त्याच्यात. पण त्या डॉक्टरांनी मला पूर्ण सगळं व्यवस्थित सगळं एक्सप्लेन केलं की कुठली ट्रीटमेंट आहे, कुठल्या दाताला काय झालं आहे, सगळं म्हणजे इन डिटेल सगळं सांगितलं. आणि फॉर्म भरून दिल्यानंतर ऑलमोस्ट तरी 1 तास मला तिथे थांबायला लागलं इन वेटिंग. आणि त्याच्यानंतर माझा नंबर लागल्यावर 10 ते 15 मिनटाचंच खरं क्लिनिंगचं काम होतं, ते आम्ही केलं. लास्ट टाइम कधी विजिट केली आता माझी अपॉइंटमेंट आहे. मी आज चालले. आता काय दाताचं वाटलं होतं, चांगलं होतं ते कळेल. आता आज जाते. क्लिनिंग होणार आहे आता प्रोसेस.